नमस्कार विद्यार्थ्यांनो, रेल्वे टॉपिकचं एक गणित आहे बघा. पहिलं गणित समजून घेऊया. काय दिलंय, काय काय सांगितलंय. ताशी 35 किलोमीटर वेगाने धावणारी 140 मीटर लांबीची आगगाडी तिच्या विरुद्ध दिशेने ताशी 37 किलोमीटर वेगाने धावणारी 60 मीटर लांबीची आगगाडी किती वेळात ओलांडेल. आता ह्याच्यामध्ये काय दिले आपल्याला विरोध दिशेने दिलेत. मग ज्या टायमाला दोन रेल्वे विरोध दिशेने येतात तेव्हा काय करायचं, त्यांच्या अंतराची बेरीज करायची आणि वेगांची बेरीज करायची. आता बघा, 35 किलोमीटर वेग, 35 म्हणजे वेग पहिला 35 झाला, दुसऱ्या गाडीचं किती आहे 37 आहे, दोघांची बेरीज किती दिली 72 किलोमीटर प्रति तास झाला बघा. आता ही लांबी किती आहे 140 मीटर, या गाडीची किती आहे 60 मीटर आहे, म्हणजे किती झाली 200 मीटर झाली बघा. बरोबर, हे 200 मीटर. आता पहिल्यांदा काय करायचं, हे 72 किलोमीटर प्रति तास जे आहे ते मीटर प्रति सेकंड मध्ये बदलायचं. मग बदलताना 72 किलोमीटर म्हणजे काय 72,000 मीटर झालं. बरोबर, आणि 1 तास म्हणजे काय 3600 सेकंड. म्हणजे आपल्याला ही आकडेवारी आणि ही आकडेवारी घेऊन गणित सोडवायचं. मग सोडवताना काय करायचं, अंतर 200 भागिले अंतर 72,000 बरोबर गुणिले 3600. हे 2 शून्य गेले, 2 शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, 36 एके 36, 36 दोन्ही 72, बे के बे, हे किती 10, म्हणजे उत्तर किती आलं तुमचं 10 सेकंड आलं बघा. 10 सेकंड कुठे आहे, पहिला पर्याय बघा. म्हणजे विदाउट फॉर्म्युले वापर सुद्धा ही पटपट गणितं तुम्हाला परीक्षेत सोडवता येतात. अशा अनेक प्रकारची उदाहरणं बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा. यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला दररोज आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या उदाहरणं अपलोड करत असतो शॉर्टकट ट्रिक्सनं. आणि जर तुम्हाला सविस्तर ही गणितं शिकायची असतील तर आमचं रेकॉर्डेड बॅचेस सुद्धा शिवाजी निमट ॲपवरती चालू आहेत बघा, त्याचा फायदा घ्या.